हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात येणारे सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे या गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। सिंदी रेल्वेतील नागरिकांचा एकच रोष आज पाहायला मिळाला। एकच मागणी, सिंदी रेल्वे तालुक्याचा दर्जा द्या, अन्यथा जनसामान्यांच्या रोषाला पुढे जा, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अतुल वांदिले यांनी मोर्चा दरम्यान दिलाय। खाजगी स्वतंत्र तहसील उभारलेली आहे। तहसीलदार, नायब तहसीलदार, निवडणूक आयोग हे सर्व आम्ही नियुक्त केलेले आहे। शासनाला आमचा सांगणं आहे का आम्ही आज खाजगी तहसील, स्वतंत्र तहसील उभारलेली आहे। आम्ही या शासनाचा निषेध करत आहोत का तुम्ही जनतेला न्याय देऊ शकत नाही आहे, म्हणून आम्हाला स्वतंत्र तहसील उभारावी लागलेली आहे। आम्ही आज आंदोलन करत आहोत। जर आम्हाला तातडीने जर आमच्या इतर जर मार्ग काढला तर ठीक आहे। या शासनाने, प्रशासनाने आणि सत्ताधारी लोकांनी याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन होणार। सिंदी रेल्वेतली जनता महिलांपासून, विद्यार्थ्यांपासून, ज्येष्ठांपासून आणि युवकांपासून सर्व लोक आम्ही रस्त्यावर आणखी उतरणार। आम्ही जैलात राहणं पसंत करणार, पण आम्ही आमचा न्याय मागणार। न्याय आम्हाला जिथपर्यंत भेटणार नाही आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही। आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला आमच्या हक्काचा न्याय पाहिजे। आम्हाला आमच्या हक्काच्या न्यायासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे, म्हणून आजचं आमचं आंदोलन चालू झालेलं आहे। सिंदी रेल्वे या भागात, या शहरामध्ये आमची 1947 पासून जुनी एक मागणी आहे की सिंदी रेल्वेला तहसीलचा दर्जा द्या, पण प्रशासन, शासन या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करत आहे, म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आमच्या न्याय आणि हक्कासाठी। आमची मागणी हेच आहे की सिंदी रेल्वेला तहसीलचा दर्जा द्या आणि सिंदी रेल्वेमध्ये उपजिल्हा रुग्णालय द्या। सिंदी रेल्वेमध्ये तहसीलदार नाही, सिंदी रेल्वेमध्ये सीओ नाही आहे। यांना, सीओ आणि तहसीलदारांना आता परमनंट द्या, अशी तिन्ही मागणीच्या दृष्टिकोनातून आज आम्ही खाजगी स्वतंत्र तहसील उभारली। एकाला दर्जा तहसीलचा दिला, एकाला दर्जा उपजिल्हा उपविभागीय अधिकाऱ्याचा दिला, एकाला जिल्हा नायब तहसीलदारचा दिला। स्वतंत्र तहसील उभारून आम्ही स्वयंघोषित तहसील तिथे चालवली। त्यानंतर आता आम्ही रस्ता रोको आपलं आंदोलन चालू आहे। आम्ही शासनाचा, प्रशासनाचा आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध करतो। त्यांना का बरं जाग येत नाही आहे का सिंदी रेल्वेमध्ये माणसं राहत नाही, जनावरं राहतात। या तुम्ही दृष्टिकोनातून आमच्याकडे पाहतात। आज छोट्या मुलाला जर काम पडलं तर त्याला वर्धेला जावं लागते, सेलूला जावं लागते काम करण्यासाठी। आज महिलांना काम पडलं त्यांना 8 दिवस वाट पाहावं लागते। अशी बिकट परिस्थिती या सिंदी रेल्वेतल्या सर्व जनतेवर आलेली आहे, म्हणून आज आम्ही आमच्या न्याय आणि हक्कासाठी आम्ही लढा देत आहोत।